नमस्कार. आज मार्गशीर्ष पौर्णिमा, श्री गुरुदेव दत्त जयंती. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा चैतन्य गाथामधील एक अभंग पाहणार आहोत. तिन्ही देवांचा अवतार तो हा दत्त दिगंबर, माथा जटाचा तो भारू, हाती त्रिशूळ डमरू. अंगी भस्माचे लेपन, गळा रुद्राक्ष भूषण, भिक्षा झोळी वाम भागी, कौपिन परिधान अंगी. पायी शोभती खडावा, संगे श्वान आणि गवा. दीनदास लागे पायी, सदा आनंद मज दे. महाराष्ट्रात श्री दत्तात्रय हा महत्त्वपूर्ण अवतार मानला जातो. त्यांना महाराष्ट्रात एक आगळंच महत्त्व प्राप्त आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून दत्तात्रयांचा प्रभाव मात्र वाढत राहिला. जातीभेदातील, संप्रदायातील किंबहुना धर्मातीत असलेल्या या दत्तात्रेयाच्या अवताराबद्दल श्रद्धाभाव सर्वांनाच वाटतो. दत्तात्रेय यती आहेत आणि यती धर्मामध्ये जो पोशाख यतीसाठी प्रचलित झाला आहे तोच येथे दीनदासांनी वर्णन केलेला आहे. दत्त म्हटले की ब्रह्मा, विष्णू, महेश यांची एकवटलेली त्रिमुखी 6 हात असलेली मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते. पण येथे दीनदासांनी त्रिदेवाचा अवतार म्हटले असले तरी त्रिमुखी स्वरूप स्वीकारलेले नाही. त्यांच्या नजरेसमोर दत्त एकमुखी आणि 2 हातांचाच असावा आणि या विचाराला पण एक आधार आहे. दत्ताच्या एकमुखी रूपाला शांडिल्योपनिषदामध्ये आधार मिळतो, तसा भागवतामध्ये पण मिळतो. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचे एकरूप, एक शक्ती म्हणजे दत्तात्रेय आणि तो अविनाशी अवतार असून त्याचे कार्य हे अखंड चालू असते, ही भावना दीनदासांनाही प्रतीत झालेली आहे. तिन्ही देवांची एक शक्ती, एक तत्व या भूतलावर मानव कल्याणासाठी वावरत असलेले त्यांना जाणवले. शिवाय दत्त ही एकमेव देवता आहे जिला गुरु मानलं जातं. विश्वाचे गुरु असलेल्या दत्तांच्या सेवेतून 4 पुरुषार्थांचे मार्गदर्शन होते. तेव्हा गुरुदेव दत्त हे गुरुतत्वच होय. दत्तांनी 24 गुरु करून विनम्रता आणि सद्भावनेचा आदर्श समोर उभा केला. काहींच्या मते दत्तात्रेय विष्णूचा अंश असून अत्री अनुसया या ऋषी पतीपत्नींचा पुत्र आहे आणि त्यामुळेच कदाचित रामभक्त दीनदासांनी दत्तात्रेयांच्या विषयी आपला आत्यंतिक श्रद्धाभाव व्यक्त करताना त्यांच्याविषयी असं म्हटलंय की दत्तात्रेय हा 3 देवांचा अवतार असून तो दिगंबर स्थितीत आहे. मस्तकावर जटांचा भार, अंगावर भस्माचे लेपन केलेले, गळ्यात रुद्राक्षांची माळा शोभत आहे आणि शिवाय हातात त्रिशूळ आणि डमरू घेतलेले हे दत्तात्रेयाचे रूप आहे. डाव्या खांद्यावर भिक्षेसाठी झोळी, अंगावर कौपिन परिधान केलेले दत्त पायी खडावा घालून यतिवेशाने भ्रमण करीत असतात. त्यांच्या मागे गाय आणि पुढे कुत्री आहे. असं सांगतात की अत्री ऋषींच्या आदेशानुसार शिवाची उपासना करून योग सिद्धी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यावर ते गौतमीच्या काठी प्रयाग वनात राहू लागले. दत्तात्रेयांच्या रूप ध्यानाचे अनेक अभंग, श्लोक उपासकात प्रचलित आहेत. श्री गुरुचरित्रात त्याचे वर्णनही आहे. दीनदासांवर त्याचा प्रभाव असावा. माथा जटाभार, अंगाला विभूती, पायी खडावा, काखेत झोळी, हाती डमरू आणि त्रिशूळ हे सर्व वर्णन आणि गाय आणि कुत्री सर्व परिचित असे सर्व मान्य ध्यानच येथे दीनदासांच्या नजरेसमोर आहे. शेवटी ते म्हणतात, मी या ध्यानाच्या चरणी लागलो आहे, मला त्याच्यामुळे सतत विलक्षण आनंद मिळतो. दीनदास म्हणजे अनेकांचे जीवन कृतार्थ करणारे थोर संत श्री गोंदवलेकर महाराज होय. जिव्हाळ्याची भाषा, उत्कट भक्ती, सोप्पा विषय घेऊन केलेली काव्यरचना
भक्तिरसाचे पावन प्रवाह असं निर्माण करतात. रामभक्त असून दत्तात्रेयाची भक्ती हा त्यांच्या उदार दृष्टिकोनाचाच भाग आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात, स्वानंदे आवडी दत्त पाहू गेलो डोळा, तव चराचर अवघे श्री दत्ताची लीला. धन्यवाद. मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.